मी मागे बोललोय, कालही बोललोय. तेच 3 राज्यात ज्यांनी विजय प्राप्त केला ते तेलंगणात सुद्धा आले होते. केसीआरचा पराभव करणं हे सगळ्यात मोठं टास्क होतं. काँग्रेसचा पराभव करणं व जिंकणं तिथे यापेक्षा तेलंगणा या राज्यामध्ये एका प्रमुख प्रादेशिक पक्षाचे नेते, कारण प्रादेशिक पक्षांचा कधी पराभव शक्यतो होत नाही या देशामध्ये. मग ममता बॅनर्जी असतील, द्रमुकचे नेते असतील, नवीन पटनायक असतील, आंध्रमधले रेड्डी असतील, अनेक ठिकाणी. केसीआर हे तर त्या राज्याचे निर्माते होते. त्यांचा पराभव हे मोदी आणि शहा करू शकले नाही. किंवा तिथे भाजपला 10 आमदारांचाही टप्पा गाठता आला नाही. तो पराभव राहुल गांधींनी करून दाखवला. राजस्थानमध्ये आपल्याला माहिती असेल की 5-5 वर्षांनी तिकडे सरकार किती तुम्ही चांगलं काम केलं तरी तिकडल्या जनतेची मानसिकता अब सरकार बदलणी आहे ही अशीच असते. मध्य मी त्यांना विचारलं कोण बोलतंय. एकतर पत्रकार संघामध्ये असं भाषण नाही, अलीकडे बऱ्याचशा पत्रकार संघामध्ये हे होत आहे. सगळ्या सोलापुरातील माझ्या पत्रकार बांधवांना नमस्कार. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमजी, सागरजी आणि बाकी माझ्या आजूबाजूला जे बसलेले आहेत त्यांना आपण पत्रकार मानूया. आपल्या सगळ्यांचेच मित्र आहेत. आपण मला इथे बोलवलं आणि माझ्याशी संवाद साधण्याची इच्छा, माझा आवाज येईल ना, थांबा ना जरा, इच्छा व्यक्त केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. खूप वर्षाने मी सोलापूरमध्ये आलेलो आहे आणि आज सुद्धा आलो तो आमचे शिवसैनिक आहेत अतुलराजे भवर म्हणून. त्यांनी एक व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांनी मला प्रेमानं आग्रह केला, या आपल्यातला एक तरुण शिवसैनिक काहीतरी व्यवसाय सुरू करतो, त्याला आपण उत्तेजन दिलं पाहिजे. आणि मग त्यानिमित्तानं मग पक्षाचे कार्यक्रम आहेत, इतर काही भेटीगाठी आहेत, त्या होत असतील. काल रात्री पुण्यामध्ये मी होतो आणि पुण्याच्या नाना पेठेमध्ये फार मोठी सभा झाली. अलीकडच्या काळात पुण्यात सभा होत नाहीत मोठ्या, मोदी पण घ्यायला धजावत नाहीत. पुण्यात शिवसेनेची फार मोठी सभा झाली आणि लोकांचा उत्साह जर आपण पाहिला, सभेला येणारे ऐकणारे, तर महाराष्ट्रातलं चित्र जे आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा कल जो आहे तो स्पष्टपणे त्यांचा रोष हा दिसून येतो आहे. आता सोलापुरात काय मला कल्पना नाही, तर तुम्हीच सांगायला पाहिजे. पण ह्या वेळेला
2024 साली सोलापूरचं चित्र राजकीय पूर्ण बदललेलं असेल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही, कारण आम्ही जी माहिती मुंबईत बसून सोलापूरविषयी घेत असतो, विशेषतः सोलापूरचा विषय निघाला की प्रकाश आंबेडकरांचा विषय येतो, ते काय करतील. पण आपण गेल्या काही काळातली प्रकाश आंबेडकरांची वक्तव्य, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका या काळजीपूर्वक पाहिल्यात तर एक स्पष्ट दिसेल की बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलायची आहे. या देशाची हुकुमशाही राजवट सुरू आहे, त्याविरुद्ध प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा दंड ठोठावलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका असतील, मेळावे असतील, कार्यक्रम असतील, त्या प्रत्येक ठिकाणी प्रकाश आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे, ती म्हणजे मोदींचा पराभव केल्याशिवाय या देशातलं संविधान आणि लोकशाही वाचणार नाही. कारण या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आजोबा आहेत. त्याच्यामुळे संविधान वाचवायचं हे ओझं त्यांच्यावर आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा जवळजवळ संपलेली आहे अनेक बाबतीत, आणि आम्हाला खात्री आहे की माननीय उद्धव ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, इतर सगळे आम्ही लोक असू, आम्हाला पूर्ण खात्री आहे. कल्याण सिंह ठाकुर को भाजपा सांसद बना है, छोड़ दीजिए, क्या करना. और दूसरी तरफ नवाब मलिक का विरोध होता है, इसके बारे में आप क्या कहेंगे? ये भारतीय जनता पक्ष एक ढोंगी पार्टी है, ढोंग है, सबको मालूम है. आप क्या उनके बारे में सवाल पूछते हो? वो क्या पॉलिटिकल पार्टी है क्या? एक टोली है, वो चलाते. पॉलिटिकल पार्टी के भी ऐसा बर्ताव नहीं करता. अटल बिहारी वाजपेयी जब थे, अडवाणी साहब थे, तब वो एक राजनीतिक विचारधारा वाली पार्टी थी, आज नहीं है. तो हम उनको मानते नहीं कि एक पॉलिटिकल पार्टी है. ये एक मोदी शाह की टोली है. नहीं, एक को समर्थन और एक को काँग्रेसच्या बाबतीत बोलत असता, पण काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेल्या धीरज सावंत यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती सापडते. ईडीची रेड पण नाही, भारतीय जनता पक्ष चिंचोके घेऊन निवडणुका लढत आहे ना, चिंचोक्यावर. त्यांच्याकडे ते माधुकरी मागून जगतायत ना. अरे कुठे सोलापूरला आणत्या महुआ मोहित्राला. असा एक वाद कुठेतरी पेटवण्याचा प्रयत्न, धनगर विरुद्ध ओबीसी किंवा ओबीसी विरुद्ध मराठा, असा कुठेतरी वाद राज्यामध्ये पेटवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. याच्या मागे भारतीय जनता पक्ष आहे. हिंदू, अरे त्या महुआ मोहित्राला माहिती आहे का विचारा. तुम्ही प्रश्न विचारताय तो, बोलू ना आपण तिच्यावर. हे पहा की या राज्याची सामाजिक एकता अशा पद्धतीनं उद्ध्वस्त करायची आणि निवडणुकांना सामोरं जायची. ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद या राज्यामध्ये कधीच नव्हता. बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्याच्यामध्ये भूमिका स्पष्ट होती की आपण सगळे मराठी म्हणून एकत्र असायला पाहिजे. मराठेतर, ब्राह्मणेतर, घाटी, कोकणी, स्पृश्य, अस्पृश्य, 92 कुळी, 96 कुळी, हे सगळे वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट आपण उभारली नाही तर हा महाराष्ट्र तोडला जाईल, मुंबई तोडली जाईल, समाज दुभंगला जाईल. आणि बाळासाहेबांनी या सगळ्या संदर्भात एक स्पष्ट भूमिका घेतली होती की सगळ्यांना आर्थिक निकषावरती आपण आरक्षण दिलं पाहिजे, कोणी असतील, ओबीसी असतील, मराठा असतील. आणि आज मूळ मागण्या त्याच आहेत. ओबीसी समाजातील जे दुर्बल आहेत, मराठा समाजातील जे दुर्बल आहेत, त्यांना अशा प्रकारे त्यांच्या मुलांना असेल किंवा इतरांना आरक्षण मिळावं, ही मागणी काय चुकीची नाही आहे. पण या संदर्भामध्ये तुमचे नरेंद्र मोदी हा महाराष्ट्रात विषय संपणार नाही. नरेंद्र मोदी जगाचे प्रश्न सोडवतात, युक्रेनचं युद्ध संपवतात, हां,
इस्रायल आणि गाझामधलं युद्ध संपवतात असं त्यांचे लोक सांगतात, मला माहीत नाही. हां, जो बायडनला मिठी मारतात, जो बायडनला सल्ला देतात, पुतीनला सल्ला देतात, पण हा जो महाराष्ट्रातला एक गंभीर विषय आहे त्याच्यावर त्यांचं काय भाष्य किंवा त्याच्यावर त्यांची काय भूमिका आली आहे का? भारतीय जनता पक्षानं राज्यामध्ये हरियाणा असेल, राजस्थान असेल, बिहार असेल, सर्वत्र अशा पद्धतीचा दुफळ्या निर्माण करून जातील, दुफळ्या राजकारण करण्याचं जे काय कारस्थान केलं त्या कपटाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. पण मग हे ध्रुवीकरणाचा कुठेतरी प्रयत्न आहे का? कारण ओबीसी हा मतदार भारतीय आहे. जनता पक्षाने दुसरं काय केलं? हिंदू मुसलमान आता चालणार नाही, हिंदू मुसलमान आता नाणं गुळगुळीत झालं आहे. मग या जातीपातीमध्ये भांडणं लावायची. विशेषतः महाराष्ट्र कधी अशा दिव्यातून गेला नव्हता. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आपण जर पाहिलं असेल की या राज्याचं नेतृत्व सगळ्यांना एकत्र करून एकत्र घेऊन पुढे जात असतं. या राज्याची परंपरा आहे. आता 24 डिसेंबरचा अल्टिमेटम आहे आणि 24 डिसेंबर नंतर मग आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? आमच्या पक्षाची भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. मनोज जरांगे पाटील राज्यात फिरत आहेत. जरांगे पाटलांना आव्हान देण्यासाठी फडणवीस आणि भुजबळांना पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे असं वाटतं आहे. आता ते सरकार पाहिल. आपली स्पष्ट भूमिका काय असणार? आमची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यांच्या ताटातलं काढून न घेता मराठा समाजाची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. कोणाच्याही ताटात, वाटीतलं, चमच्यातलं काढून न घेता जी जरांगे पाटलांची मागणी आहे त्या संदर्भात सकारात्मक. वसुंधरा राजे और रमन सिंह अभी भी होल्ड पर है, वेटिंग पर है, क्या कहेंगे आप? पूरा देश वेटिंग पे होल्ड पर है ना आजकल. नहीं, लेकिन राजनीतिक तौर पे जब आप उनका पार्टी का ये अंदरूनी मामला है, किसको मुख्यमंत्री बनाना है. इस देश में सिर्फ बीजेपी का प्रधानमंत्री फिक्स है, बाकी कोई फिक्स नहीं है. इस देश में बीजेपी का प्रधानमंत्री और गृह मंत्री दोनों फिक्स है. बाकी देश में राज्य में ना मुख्यमंत्री फिक्स है, ना कोई मंत्री फिक्स है, ना राज्यपाल फिक्स है. 2024च्या निवडणुकीच्या अगोदर काही मोठी घटना घडणार का? कारण 2019ला उरीचा एक मोठा हल्ला झाला होता, त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. तर आता 2024ला असं काही मोठं कांड होणार का? कारण तुम्ही टाकलं सामन्याच्या उपक्रमात लिहिलंय तुम्ही, तर काय होणार का मोठी घटना 2024च्या लोकसभा निवडणुकीत? त्याशिवाय भाजप निवडणूक कशी काय जिंकेल? त्याशिवाय भारतीय जनता पक्ष निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो का? नाही ना. बघा, पुलवामा प्रकरणात काय झालं, कसं घडवलं, हे त्यावेळचे राज्यपाल जम्मू काश्मीरचे सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं. सत्यपाल मलिकांना उत्तर द्यायची हिंमत भाजपने दाखवली आहे का? नाही. रामलल्लाचा विषय आता जवळजवळ संपलेला आहे. आता प्रकाश आंबेडकरांनीच काल सांगितलं आहे फार मोठा नरसंहार घडवण्याची त्यांना भीती वाटते निवडणुकीच्या आधी. आता नरसंहार कोण घडवतं? हुकुमशाह घडवतो. चला, थँक्यू. सर, अजून एक प्रश्न सर, सोलापूरचं तुम्ही एक ट्विट केला होता फोटो आहे का बार्शीच्या निर्भया काढतं. त्या प्रकरणात काय अपडेट मला आज भेटणार आहे. आज भेटणार आहे राऊत साहेब यांनी या पत्रकार संघात सदिच्छा भेट दिली आणि